नमस्कार फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर मनीषा टक्के फ्रॉम वैभववाडी, सिंधुदुर्ग. प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी सिन्स 2 years. सो जेव्हा आपण होमिओपॅथीचं क्लिनिक चालू करतो तर तेव्हा आपल्याला नक्कीच अशी उत्सुकता असते की रेमेडीज या माणसामध्ये दिसतात कशा किंवा त्या बोलतात कशा. हे प्रायमरी जेव्हा आपण म्हणजे इनिशियल इयर्समध्ये जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आपल्याला त्या क्षणी ती रेमेडीचं आकलन तेवढंसं होत नसतं. आपण जास्तीत जास्त मोडॅलिटीज, पर्टिक्युलर सिम्पटम्स, जनरल सिम्पटम्स किंवा कॉन्कॉमिटंट्स या सर्वाच्या आधारावर आपण ती रेमेडी चे सिलेक्शन हे करत असतो. तर इनिशियल डेजमध्ये आपल्याला उत्सुकता असते की आपण ही कुठलीही रेमेडी असेल तर त्या रेमेडीवाल्या व्यक्ती कशा बोलत असतात. तर आफ्टर फ्यू मंथ्स ऑफ माय प्रॅक्टिस म्हणजे अशा गोष्टी माइंडमध्ये येतात की ही जी ब्रायोनिया व्यक्ती होती तर कोणत्या पद्धतीने ती आपल्यासमोर आलेली. तर ही एक केस मी आज आपल्यासमोर शेअर करणार आहे. तर ब्रायोनिया अल्बा ही रेमेडी मी त्या पेशंटला दिलेली. तर ही जी व्यक्ती होती ती तिच्या मुलासोबत आली होती आणि फिमेल पेशंट. या पेशंटला सतत ॲसिडिटी व्हायची, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण होतं. म्हणजेच करपट ढेकर आणि तोंडामध्ये आंबट अशा प्रकारचं पाणी किंवा आंबट पाणी आंबट करपट ढेकर येणं हे प्रमाण जास्तीत जास्त दिसून येत होतं. तर याच्यासोबतच ॲग्रेवेशन होतं ते हीट ऑफ सन, म्हणजे सूर्याच्या उष्णतेमध्ये हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिला त्रास व्हायचा आणि अशा उष्णतेमध्ये तिला थंड पाण्याची बॉटल तिच्या डोक्यावर ओतून घ्यावी असं वाटायचं. तर याच्या व्यतिरिक्त पेशंट त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम याच्याबद्दल असा बोलत होती की फायनान्शियल रिलेटेड इश्यू असेल याच्याबद्दल ती पेशंट व्यक्त होत होती. तर अशा सिम्पटम्स हे माइंड अँड बॉडी सिम्पटम घेऊन मी ब्रायोनिया अल्बा दिला. तर त्याच्यानंतर त्या पेशंटची जी हेडेक होता आणि जो पित्ताचं प्रमाण होतं वारंवार होणारं ते पूर्णपणे क्लिअर झालं. तर या पेशंटचं एक्सप्रेशन जे होतं ते खूपच त्या केस जेव्हा आपण देत असतो इनिशियल इयर्समध्ये आपल्याला समजत नसते की हा जो पिक्चर आपल्यासमोर एक्सप्रेस होतो आहे किंवा जो बोलतो आहे तो त्या रेमेडीचाच आहे हे इनिशियल इयर्समध्ये आपल्याला समजत नाही. तर एक्सप्रेशनच्या बाबतीत ही पेशंट फायनान्शियल इश्यूबद्दल बोलत होती की जास्तीत जास्त पैसा जास्त काय करायचं वगैरे या बाबतीत. आणि त्याच्यासोबत इतर एक्सप्रेशन हे काहीच नव्हतं. फिजिकल सिम्पटम्समध्ये वारंवार बिलियस अटॅक्स येणं हा मुद्दा होता. तर आफ्टर रेपर्टायझेशन ब्रायोनिया हे आलं. सो मोडॅलिटी
आपली जी रेपर्टरी आहे ॲलन स्किनरच्या पहिल्या लाईनमध्येच आहे. इट इज अ बेस्ट अडॅप्टेड टू पर्सन ऑफ गाउटी रुमॅटिक डायबिटीज, डार्क कॉम्प्लेक्शन, ब्लॅक हेअर्स and bilious attacks, prone to called bilious attack, aggravation by warmth and emulsion by cold water. With this I prescribe and Brivinia. After few months I realized की अशा पद्धतीने हे जे एक्सप्रेशन असतात पेशंटचे आणि रेमेडीचे ते आपल्याला स्लोली आपण रिलेट करू शकतो.